हॅलो फ्रेंड्स, डी डी मास्टर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. मुलांनी अभ्यास कसा करायचा आणि पालकांनी अभ्यास मुलांकडून कसा करून घ्यायचा याविषयी या यूट्यूब चॅनलवरती आपण चर्चा करणार आहोत. तर आजचा टॉपिक आहे GSP 100% स्टडी मेथड. या मेथडमध्ये मुलांनी अभ्यास कसा करायचा आणि त्याची पद्धत कशी असली पाहिजे याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहूयात की GSPचा लॉंग फॉर्म पाहूयात की GSP म्हणजे नेमकं काय आहे. तर GSP म्हणजे G फॉर ग्रास्पिंग, S फॉर सेल्फ स्टडी अँड P फॉर प्रॅक्टिस. तर सुरुवातीला आपण ग्रास्पिंग याविषयी माहिती घेऊया. तर ग्रास्पिंग म्हणजे काय? आकलन करणे किंवा माहिती मिळवणे. ओके, तर ही ग्रास्पिंग कुठं होते? जेव्हा विद्यार्थी क्लासमध्ये सर किंवा मॅडम शिकवत असताना त्या टॉपिक मध्ये जो पहिला कन्सेप्ट आहे किंवा जो टॉपिक तो पूर्ण तासामध्ये जो सर किंवा मॅडम शिकवणार आहेत तो व्यवस्थित लिसनिंग केलेले असलेली पाहिजे. मुलांनी त्या तासामध्ये तुमचं एकदम लक्ष असलं पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन सिरियसली तुम्ही बसला पाहिजे. तुम्ही त्या तासामध्ये तुमच्याकडे बुक पाहिजे, तुमच्याकडे नोटबुक पाहिजे. जे सर आणि मॅडमनं जे तुमच्या बोर्डवरती दिलं आहे ते तुम्ही व्यवस्थित नोट केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही तो तास एकदम व्यवस्थित तुम्ही लक्षपूर्वक, काळजीपूर्वक आणि समजून घेऊन जर तुम्ही तो तास ऐकलात तर तुम्हाला ही आकलन व्हायला सोपं जाईल. आणि जर तुम्ही व्यवस्थित जर तो तास तुम्ही ऐकला तर तुम्हाला याच्यातून फक्त 30% तुम्हाला नॉलेज माहिती भेटणार आहे. फक्त तुम्हाला माहिती भेटणार आहे. त्यानंतर तुम्हाला घरी गेल्यानंतर तुम्हाला सेल्फ स्टडी करावी लागणार आहे. आणि सेल्फ स्टडी ते तुम्हाला स्वतःला करावी लागणार आहे. आणि त्या सेल्फ स्टडीतून तुमचा 40% अभ्यास होणार आहे. पूर्ण आउट ऑफ 100 मध्ये फक्त 40% अभ्यास सेल्फ स्टडी मधून होणार आहे. तुमचा ग्रास्पिंग झाले म्हणजेच पूर्ण अभ्यास होणार नाही. तुम्हाला सेल्फ स्टडी करावी लागणार आहे. या सेल्फ स्टडी मध्ये 3 कन्सेप्ट आहेत. तर पहिली कन्सेप्ट आहे रीडिंग, सेकंड रिकॉलिंग आणि थर्ड रायटिंग. तर या तिन्ही कन्सेप्ट मध्ये तुम्ही जर पूर्ण लक्षपूर्वक जर अभ्यास केला तर तुमची सेल्फ स्टडी होणार आहे. तर सेल्फ स्टडी मध्ये सुरुवातीला रीडिंग महत्वाची आहे. रीडिंग तुम्ही जो टॉपिक एक घेतला आहे अभ्यासाला तो टॉपिक फर्स्ट लाईन टू लास्ट लाईन पर्यंत तुम्हाला रीड करायचा आहे. आणि रीड केल्यानंतर तुम्हाला ते बुक क्लोज करायचंय आणि तुम्हाला आठवायचंय, तुम्हाला रिकॉल करायचंय की तो चॅप्टर आपण वाचल्यानंतर तुम्हाला त्या चॅप्टर मध्ये काय काय आठवते, कोणत्या कन्सेप्ट, कोणती म्हणजे स्टोरी असेल किंवा कोणती इन्फॉर्मेशन असेल, कुठून स्टार्ट झाली आणि कशी एंड झाली हे तुम्हाला रिकॉल करायचंय. आणि रिकॉल केल्यानंतर तुम्हाला स्वतःच्या भाषेमध्ये एका पेज मध्ये समरी टाईप मध्ये तुम्हाला तो टॉपिकचं कन्सेप्ट काय आहे ते पूर्ण तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहायचंय. सुरुवातीला ही कन्सेप्ट काय होणार आहे तुम्हाला की एकदम कमी तुम्हाला रिकॉल होणार आहे, तुम्हाला जास्त लक्षात राहणार नाही. पण तुम्ही जास्तीत जास्त सराव करायला लागलात म्हणजे रोज तुमचं या पद्धतीनं सेल्फ स्टडी करायला लागलात तर तुमची आकलन क्षमता म्हणजे रिकॉलिंग तुमचं आहे ना वाढणार आहे. आणि ते रिकॉलिंग केल्यामुळे स्वतःच्या भाषेत तुम्ही जर रायटिंग केली तर तुमचा हा 40% अभ्यास याच्यातून होणार आहे, सेल्फ स्टडीतून. आणि राहिलेला जो आहे रिमेनिंग 30% तो तुमचा प्रॅक्टिसवर आहे. आता हे प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला रोज प्रॅक्टिस करावी लागणार आहे. जो टॉपिक शिकवला आहे त्या टॉपिकवरचं जे कन्सेप्ट आहे, जी शाळा किंवा कॉलेजमध्ये शिकवलेलं आहे तुम्हाला, ते घरी गेल्यानंतर तुम्हाला सेल्फ स्टडी झाल्यानंतर थोडा वेळ तुम्हाला जे समजलं आहे त्याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आणि त्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला 30% अभ्यास होणार आहे. म्हणजे तुम्ही जर फक्त क्लास केला म्हणजे तुमचा 100% अभ्यास झाला नाही. तुम्ही सेल्फ स्टडी केली
म्हणजे तुमचा 40% अभ्यास झालाय, म्हणजे 30+40 70% तुमचा अभ्यास झालेला असणार आहे. पण तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे असतील, आउट ऑफ 100 घ्यायचे असतील, तर तुम्हाला ही प्रॅक्टिस पण करावी लागणार आहे. तुमची एक्झाम ही 6 महिन्याने फर्स्ट टर्म सेकंड टर्म असते, टेस्ट असतात. मग हे काय अभ्यास झाल्यानंतर लगेच होत नाहीये. ते तुमचा म्हणजे वार्षिक अॅन्युअल एक्झाम असतात, तर तुम्हाला कंटिन्यू ते अकॅडमिक इयरली तुम्हाला अभ्यासाचं टाइम मॅनेजमेंट करावं लागणार आहे. तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचा शेड्यूल ठरवायचा आहे. तुम्ही जर या पद्धतीनं जर अभ्यास रेग्युलरली केला तर तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट तुम्हाला इझी जाणार आहे. तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट जो अवघड सब्जेक्ट आहे त्याच्या जर तुम्ही ह्या पद्धतीने केला तर तो पण तुम्हाला सोपा वाटायला लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला ही जे GSP 100 स्टडी मेथड आहे ते तुम्हाला अंमलात आणावी लागणार आहे. आणि सुरुवातीला थोडंफार हार्ड जाणार आहे, पण जसे जसे तुम्हाला सवय लागून जाईल या पद्धतीची तस तसं तुमचा अभ्यास व्यवस्थित होणार आहे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे आणि या वर्षीचं तुम्ही टाइम मॅनेज ठरवा आणि अशा पद्धतीनं अभ्यास करा. तर अशा पद्धतीनं या चॅनलवरती असेच अभ्यासाविषयी वेगवेगळे विषय घेऊन येणार आहोत. तर तुम्ही या DD मास्टर चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके.